नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे एक वेगळी पण तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी. ती म्हणजे हिरव्या मुगाचा ढोकळा. रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग सुरू करूया. तर हिरव्या मुगाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी रात्रभर भिजत ठेवलेले 2 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. तर हिरवे मूग 2 वाटी घेतले तर आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे. तर 1 वाटी दही घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मी 3 मिरची आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून तुम्ही मिरची घेऊ शकता. तर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मी ते छान बारीक वाटून घेतले. मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा घातल्यानंतर आपल्याला हा रवा या मुगाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर आपल्याला हा रवा आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे दही किंवा ताक घालू शकता. पण पाणी घालायचं नाही, ताकाचा किंवा दह्याचाच वापर करायचा. हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक अर्धा तास छान भिजत ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर हे तुम्ही बघू शकता एकदम रवा छान फुललेला आहे आणि पीठ अगदी हलकं हलकं झालं आहे. तोपर्यंत मी इकडे गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला 1 पॅकेट इनो घालायचा आहे. कोणत्याही दुसऱ्या फ्लेवरचा इनो घ्यायचा नाही, जो प्लेन इनो असतो तो घ्यायचा. इनो घातल्याबरोबर आपल्याला लगेच हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे पीठ एकदम हलकं हलकं आणि फ्लफी होतं. तर हे मी छान मिक्स करून घेतलं आहे. तर मी ते एक अशा प्रकारची प्लेट घेतली आहे, ताट घेतलं आहे. ह्याच्यामध्ये तेल घालायचं आणि तेल आपल्याला छान या प्लेटला लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी. म्हणजे आपण याच्यामध्ये ढोकळा शिजवल्यानंतर शेवटी तो चिकटणार नाही आहे प्लेटला, म्हणून आपण तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं हे सगळं मुगाचं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर एकाच प्लेटमध्ये हे माझं सगळं मिश्रण बसलेलं आहे. तर सगळं मिश्रण घालून आपल्याला हे एकदा असं प्लेट हलवून टॅप टॅप करून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये काही एअर बबल्स राहिले असतील तर ते निघून जातील आणि पीठ एक समान सगळीकडे पसरेल. मग त्याच्यावरती मी लाल मिरची पूड घातली आणि पाणी इकडे उकळलं आहे, त्याच्यामध्ये ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे. प्लेट ठेवल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला एक मीडियम गॅसवरती 20 मिनटे ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे. वीस मिनटे झालेलं आहे. ढोकळा छान वाफलेला आहे. तर झाकण काढायचं आणि तुम्ही याच्यामध्ये अशी सुरी घालून बघू शकता किंवा टूथपिक असेल तर ती घालून बघा. एकदम क्लीन निघाली तर आपला ढोकळा शिजलेला आहे. आणि त्याला जर पीठ चिकटला असेल तर आपल्याला आणखी थोडा वेळ शिजवायची गरज लागणार आहे. पण सुरी एकदम क्लीन निघाली आहे, त्यामुळे आपला ढोकळा मस्त शिजलेला आहे. तर जरासं थंड होऊन द्यायचं. मग आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घ्यायचा आहे. इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर शंकरपाळी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. आता ढोकळा एकदम छान मऊ शिजलेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय एकदम जाळीदार मऊसूत असा ढोकळा झालेला आहे आणि दही घातल्यामुळे एक छान याला आंबट अशी चव आलेली आहे. हा ढोकळा आता तुम्ही असंच खाऊ शकता किंवा याला फोडणी देऊन खाऊ शकता. मी याला फोडणी देणार आहे, त्यामुळे आणखी याला टेस्ट छान येईल. तर एकदम साधी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी एक छोटंसं पॅन गरम करायला ठेवलं आहे. पॅन गरम झालं की याच्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की याच्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि तीळसुद्धा आपल्याला छान तडतडेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. आणि हा तडका आपल्याला तयार असलेल्या ढोकळ्यांवरती घालून घ्यायचा आहे. तर तयार झालेला आहे हिरव्या मुगाचा ढोकळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.